ए चांद को छूने वाले इंसान देख लकड़ी का तमाशा। ए चांद को छूने वाले इंसान देख लकड़ी का तमाशा। जिस दिन तू पैदा हुआ वो झूला भी था लकड़ी का। जिस दिन तू पैदा हुआ वो झूला भी था लकड़ी का। और जिस दिन तू गुजर गया वो जलाया भी था लकड़ी का। वो जलाया भी था लकड़ी का। नमस्कार, माझे नाव श्रावणी किशोर तारडे। मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे। आज मी झाडे लावा झाडे जगवा या विषयावर बोलणार आहे। मित्रांनो, काही दिवसापासून आपल्या भारताची राजधानी दिल्ली अतिशय भयानक वायू प्रदूषणाच्या बातम्या ऐकवत आहे। गंगा, यमुना या समृद्ध नद्यांनी बनलेला माझा भारत देश अतिशय घातक व प्रदूषित वायूंच्या एका थेंबभर पाण्यात चाललाय। बदल रहे थे सागर लहरों में, टूट रहे थे पेड़ वो लग रहे थे शमशान। टूट रहे थे पेड़ वो लग रहे थे शमशान। आ रही थी चीखें, आ रही थी चीखें। ए आदमी हम में भी है जान, हम में भी है जान। सर्वश्रेष्ठ परंपरा असलेली आपली भारतभूमी, या भारतभूमीवर निसर्गाने दिलेले वरदान ओरमडून जात असल्याचे दिसत आहे। काहींचा असाही गैरसमज आहे की प्रगत देश ही पर्यावरणाची हानी करतात, परंतु हे अतिशय चुकीचे आहे। कारण अमेरिकेत प्रति माणसे 712 झाडे, रशियात प्रति माणसे 3000 झाडे, न्यूयॉर्कमध्ये एका माणसामागे 5 झाड, तर मुंबई या आर्थिक राजधानीमध्ये 5 माणसामागे 1 झाड। माझी अशी नक्की खात्री आहे की या छोट्याशा मदतीमुळे आपली मोठीशी वसुंधरा हिरवी होण्यास खूप सारी मदत मिळेल। अपनी जमीन अपना आसमान तू खुद पैदा कर, अपना एक कदम इतिहास पैदा कर। अपनी जमीन अपना आसमान तू खुद पैदा कर, अपना एक कदम इतिहास पैदा कर। सिर्फ देखने से जिंदगी नहीं बदलती आदमी, सिर्फ देखने से जिंदगी नहीं बदलती आदमी। तू आज से ही पेड़ लगाना शुरू कर, तू आज से ही पेड़ लगाना शुरू कर। मित्रांनो, पर्यावरणाचे संतुलन राखणे हे आपले कर्तव्यच आहे। आजकाल सामाजिक वनीकरण खूप दृढ होत आहे। उन्हाळ्यात तर मित्रांनो काही झाडांना पाणी देखील मिळत नाही। जी छोटी रोपटी येत असतात त्यांना देखील भुकेली जनावरं खाऊन टाकतात। या निष्काळजीमुळे अनेक झाडी मरतात। हे बघून मला असे म्हणावेसे वाटते की उजाड झाली धरणी माता, झाला ग कहर। झाडे लावा झाडे जगवाया युक्तीचा जागर। रोपे आपण लावूया, रोपे आपण वाढवूया, झाडे आपण जगूया, वसुंधरेला जगूया, वसुंधरेला जगूया। कशास्पनाच्या पायी आपण फोडायचे खापर, वसुंधरा मातेला करूया जागर, वसुंधरा मातेला करूया जागर। धन्यवाद।